पहिला सामना आपण एन्जॉय करतो. एका बाजूला जर्मन जोवेली तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान RM सोनारपाडा आणि मॅचला सुरुवात होईल तसे मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद. यस, आपण सामना सुरू करूया. दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघाने त्यांना फाईट करतोय जय हनुमान जोवेली. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हाही सामना 5 षटकांचा आहे. विनर विनर हा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आहे. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. करण ठाकूर आणि योगेश पाटील ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज विवेक गायकवाड. जगन्नाथ पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि KDMC क्रिकेटचे ते अध्यक्ष आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज. या अवांतरी स्वरूपात मिळते एक धाव आणि या एका धावेने श्रीगणेश झाली. बॅटिंग करणारे या सोनारपाडा या टीमची धावसंख्या आहे 1. महेंद्रजी म्हात्रे, नांदिवली डोंबिवली यांचा हा संघ आपण पाहतो. दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज रन मशीन योगेश पाटील. यावेळी बॅटची कडा आहे जे क्षेत्ररक्षक जज करतात आणि अप्रतिम हा झेल पकडलाय यश त्यांच्या पाठीमागे. अजय धुळेने फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. योगेश पाटील 0 वरती बाद. पाटील येत आहेत नवीन फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती योगेश पाटील 0 वरती बाद झाले. विवेक गायकवाडने पहिले यश मिळवून दिलंय जोविली या संघाला. राईट आर्म राऊंड विकेट विवेक.
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल मिळते, अवांतर धावन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती आहेत. 1-2. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल गेले होते, चेंज ऑफ पेस, मिश्रण आपण पाहिलं, व्हेरिएशन आपण पाहिलं आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या संघाने, ज्या सोनारपाडा संघाने नक्कीच पहिल्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 67 धावा चेस केल्या होत्या. करण ठाकूरने 43 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती आणि हा चेंडू आय थिंक डेड चेंडू आहे. यस, डेड चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. धावसंख्या 3. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. कारण की पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि तब्बल 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेमधील. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच पंच चर्चा करतायत. जय पवार सर आणि सनी सर हे 2 ऑफिशियल पंच आहेत आणि थर्ड अंपायर नक्कीच मुन्ना पठाण सर आहेत. एकूण 3 ऑफिशियल पंच. अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे याच मैदानावरती. कुळगाव बदलापूर महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय रमेश जनार्दन सोलसे साहेबांच्या नावाने नगरसेवक चषकाचं भव्य दिव्य आयोजन छत्रपती CC कुलगाव आयोजित नगरसेवक चषक 1, 2, 3 आणि 4 ऑगस्टला त्या स्पर्धेचं आयोजन आहे. प्रवेश फी आहे 12,000 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये फक्त 24 संघांचा सहभाग आहे. 8 ग्रामीण संघ, 2 गाव 1 प्रमाणे 8 40+ चे तालुका संघ खेळवले जातील, 4 तालुका हाफ संघ खेळवले जातील आणि 4 ओपन हाफचे संघ खेळवले जातील. एकूण 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. ग्रामीण आणि 40+ तालुकासाठी प्रवेश फी आहे 12,000 रुपये आणि तालुका हाफ आणि ओपन हाफसाठी प्रवेश फी आहे 18,000 रुपये. कारण की त्यांचे 4-4 गट आहेत त्यामुळे त्यांना प्रवेश फी आहे 18,000 रुपये. जर या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर गीतेश ठाकरे, प्रशांत सूर्यराव, तेजस ठाकरे, कुणाल आणि करण धुळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहिला, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. ज्या करण ठाकूरने पहिल्या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती त्याच करण ठाकूरला या सामन्यामध्ये शांत ठेवले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय विवेक गायकवाड हा गोलंदाज. फुलटॉस चेंडू आहे, मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. करण धुळे आहे डाऊन दी बॉल, सुरेख झेल पकडलाय करण धुळे यांनी. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर स्वस्तामध्ये बाद झालाय. अवघ्या 1 धावेचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर एकूण 2 विकेट मिळवलेत गोलंदाज विवेक गायकवाडने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. योगेश पाटील आणि करण ठाकूर ही सलामीची विस्फोटक जोडी बाद झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील 2 विकेट मिळवले होते अभय आणि चिंटूला बाद करण्यामध्ये यश आलं होतं विवेक गायकवाडला आणि तशीच गोलंदाजी या दुसऱ्या सामन्यामध्ये. कारण की योगेश पाटील आणि करण ठाकूर हे 2 मुख्य खेळाडू बाद झालेत. अनिकेत पाटील येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4.
ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव झाली पूर्ण, चांगले क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/4. अभय येतोय, नवीन गोलंदाज, क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न अनिकेत पाटील यांचा नक्कीच असफल आपण पाहतोय, कारण की चांगली गोलंदाजी अभयने पहिल्या मॅच मध्ये देखील केली होती. 2 षटकं हाताळली होती अभयने, तोच अभय आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये सज्ज होतोय आणि पहिला चेंडू आलाय डॉट राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अलोंग द कार्पेट हा चेंडू गेला होता लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय सोनारपाडा या संघाला. सोनारपाडा संघ एक चांगला संघ आहे. यावेळी बिग हिट केलाय, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय अमोल पाटीलच्या बॅटमधून. निलेश मराडे आणि नरेश नवले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पीक केली, पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार अमोल पाटीलच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी अमोल पाटील करतोय, कारण की आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी जिम्मेदारी आहे अमोल पाटीलच्या खांद्यावरती, कारण की योगेश पाटील आणि करण ठाकूर बाद झालेत. त्यामुळे इथे चांगला खेळ करावा लागेल. अमोल पाटील आणि अनिकेत पाटीलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की समोर जोविली संघ आहे. करण धुळेसारखा विस्फोटक फलंदाज समोर आहे. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. महेंद्र आहेत, माई आहेत, लॉंग स्टॉपला मिळते एक धाव चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये विवेक गायकवाडने चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले आणि त्यानंतर आपण पाहतोय अभयवरती प्रत्येला चढवलाय. अमोल पाटीलने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, डीप मध्ये फिल्डर आहेत, लॉंग ऑनला मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली अभयने, तब्बल 15 धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये. विवेक गायकवाड येत आहे या तिसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे, व्ही शेप मध्ये भिडकावून दिलाय, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती विवेक गायकवाडचं स्वागत केलं षटकाराने. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. गुणवत्ता ठासून भरली आहे अनिकेत पाटील मध्ये, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे
दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या संघाचा आणि सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते महेंद्रजी म्हात्रे साहेब आहेत. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन चेंडू, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. धावसंख्या आहे 26. अमोल धुले यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. नक्कीच दिशाहीन चेंडू आपण पाहिला, दिशा भरकटले आणि पंचाने दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. वेगवान हा चेंडू, प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूमध्ये. विवेक गायकवाडने इम्प्रेस केलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा 2 विकेट आणि या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, त्यानंतर अचूक लाईनवरती गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपण पाहिलं, व्हेरिएशन भरपूर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा नक्कीच आय थिंक बॅट का नाहीये, नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळतील 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत आणि मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगलं कमबॅक केले, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. नक्कीच या षटकामध्ये विवेक गायकवाडने पहिल्या षटकाराचा अपवाद वगळता नक्कीच चांगली गोलंदाजी या संपूर्ण सामन्यामध्ये राहिली आहे विवेक गायकवाडची. एक चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. वाईड इस्ट लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 36 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. ऑलराऊंडर आहे, करण धुळेच्या नावाने हा संघ ओळखला जातो. खऱ्या अर्थाने बदलापूरचे आणबान शान करण धुळे. यावेळेस मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करण्याने अप्रतिम हा झेल पकडलाय बाबूने लॉंग ऑफ सीमा रेषेवरती आणि DRS रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने की पंचांनी? यस, पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. जय पवार सरांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण हाईट चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज झालाय बाद. फुलटॉस चेंडूवरती नक्कीच अमोल पाटील बाद झालेत आणि थोडेसे नाराज असतील, कारण की फुलटॉस चेंडू म्हटलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये त्याला खराब चेंडू म्हटलं जातं, परंतु कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट मिळतो आणि तेच आपण पाहिलं. खूप चांगला बाबूने झेल पकडला. या आधीच्या मॅच मध्ये देखील अशोक डिंडाचा झेल लॉंग ऑफ सीमा रेषेवरती अप्रतिम पकडला होता बाबूने आणि याही मॅच मध्ये हा झेल पकडलाय. अमित येतोय, नवीन फलंदाज अमित केने. करण धुळेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि बॅट्समन अमित केने आहेत.
36 धावा. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाहीये. बॅटची कडा आणि महेंद्र धुळे आहेत डीप मध्ये थर्ड मॅनला आणि मिळते एक धावे चेंडूवरती. नक्कीच आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग मध्ये आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. फुलटॉस चेंडू होता त्याला चॅलेंज केलेला आहे पंचांनी तर फेर चेंडू घोषित केलेला आहे. परंतु पाहूया आपण काय निर्णय येतोय कारण की मुन्ना पठाण सर आहेत थर्ड अंपायर आणि रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38-38. यावेळेस फटका चांगला आहे. लॉन्ग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. डबल 4. 44 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. बाबू आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. नक्कीच थोडीशी खराब फेकी बाबूची आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि फलंदाज झालाय बाद. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. अमित केने बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट मॅच आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि मोहाची वाडी या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. मोहाची वाडी आणि भाटाळे या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. न्यू बॅट्समन प्रथम येतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. नो +1. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. 22 + 9 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल. फ्री हिट च्या चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज प्रथम आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 49. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 49 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49. गोलंदाज माही येतोय. महेंद्र धुळे. फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. अजय धुळेने हा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन. प्रथमेश येतोय नवीन फलंदाज. 49 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि
नक्कीच फुलटॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकतो. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण या आधीच्या षटकामध्ये देखील पाहिलं. करण धुळेने बाद केलं होतं फुलटॉस चेंडूवरती अमोल पाटीलला आणि माहीने बाद केलं अनिकेत पाटीलला. यावेळी चांगला चेंडू आहे, प्रचंड वेग आपण पाहिला चेंडूवरती. महेंद्र धुळे चांगला गोलंदाज आहे आणि आलाय हा डॉट बॉल. या अंतिम षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होते. 49 ही धावसंख्या आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला अभय. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावबाची संधी आहे. विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. प्रथम बॅक टू द पवेलियन लागतोय. अजून एक धक्का RM11 सोनारपाडा या संघाला. स्वानंद येत आहेत, स्वानंद ठाकूर. दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघ. आय थिंक आर्यन आहेत नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. अजय धुळे चूक करत नाहीये, सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद प्रथमेश. बॅक टू द पवेलियन. सात बाद 50 ही धावसंख्या आहे आणि शेवटच्या षटकामधील एकूण 2 चेंडू शिल्लक आहेत. आउटस्टँडिंग गोलंदाजी या अंतिम षटकामध्ये करतायत महेंद्र धुळे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आणि अंतिम षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय महेंद्रने. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि यस, फलंदाज झालाय बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50. अवघ्या एका धावेचं षटक फेकलंय गोलंदाज महेंद्रने. अप्रतिम गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये आणि पूर्णपणे अंकुश लावलं धावसंख्येला महेंद्र धुळेने. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे जोविली या संघासमोर. मोहाचीवाडी आणि भाटाळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांना फाईट करेल मोहाचीवाडी. श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांना फाईट करेल जय ब्राह्मणदेव भाटाळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पंकज माली यांचा संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये असेल. 51 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि जगन्नाना पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांना फाईट करेल जय ब्राह्मणदेव भाटाळे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि KDMC क्रिकेटचे अध्यक्ष आणि मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय जगन्नाना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर टॉस जिंकलेला आहे मोहाचीवाडी का श्री 11 मोहाचीवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विद्यमान सामना सुरू आहे. जोविली या संघासमोर 51 धावांचं टार्गेट आहे आणि या 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
मच रोशनजी संतोष सरांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या दाखल झालाय. स्टॅकिंग एंडवरती करण धुळे तर त्याच्या साथीने विवेक गायकवाड आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो. षटक क्रमांक पहिला घेऊन प्रथम आलेत गोलंदाजी मार्कवरती आमच्या सोबत मुख्य व्यासपीठावरती जोबेली टीमचा अजून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. खरं तर विशाल धुळे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. तीन ऑफिशियल पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये जेपी पॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. खरं तर जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर स्वतः जोडले गेले या स्पर्धेमध्ये. त्यांच्या साथीनं शहापूरवरून मुन्ना पठाण सर तर सनी भोईर सर. सामन्याची सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता तरी देखील बॉल झाला स्क्वेअर लेग लाईक. दोन क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर परंतु 2 धाबा इथे देखील मिळतील. खरं तर फुल टॉस बॉल होता. पूर्णपणे बेजबानी होती. दोन्ही आता स्वीकारायची होती करण धुळेला परंतु स्वीकारता आली नाहीये. दरम्यान या 2 धाबा जोडल्या गेल्या. 51 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. 30 चेंडू आणि 51 धाबा चेस करायच्यात. त्याच अनुषंगाने करण धुळे उतरलाय जरूर परंतु या 2 धाबा. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी गोलंदाजाच्या बाजूने. बॉल मात्र चालला डीप मध्ये लॉंग ऑफला. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं यश चौकार. कारण समोरचे कक्ष थोडासा क्रॉस आहे बापी असावी. हा चौकार आला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले जरूर परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर हा चौकार येतो. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लागे काय पाहावा लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. त्याच्या डोक्यावरला बॉल मात्र निघून चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आलाय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. का बॅटिंग करतोय करण धुळेला माहिती आहे खेळपट्टीवरती टिकायचं आणि त्याच अनुषंगाने सिंगल डबलला देखील प्राधान्य देतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा आडवा बाटणा खेचायचा होता नाही जमला. बॅटची कणा घेतली त्यानंतर बॉल मात्र स्थिरक्षकाच्या मागे निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये टार्गेट इतकं मोठं नाहीये परंतु सोनारपाडा संघ यांची बॅटिंग जितकी चांगली तितकी चांगली गोलंदाजी तुम्हाला नेहमीच चांगली पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत तुम्ही पाहता प्रथमवरती हल्ला बॉल चढवलाय जरूर परंतु कमबॅक त्याला देखील करावं लागेल या मॅच मध्ये. कारण अभी नाही तो फिर कभी नाही. अजून एक मोठा फटका घेतलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. गेंद आहे स्लॉट में पार्क किया पार्किंग प्लॉट में. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना प्रेक्षकाच्या भेटीस स्थगित झाला. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळणारा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे बळलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खरं तर भिवंडी तालुक्यातून बाटाळे संघ दाखल होतोय. पंकज माळीचा संघ तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातून मोहाची वाडी श्री 11 अमोल चव्हाणचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आदम मुजावर इनॅक्शन मध्ये असतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय चांगला चेंडू होता. खरं तर पुल करण्याचा प्रयत्न फसतोय करण धुळेचा. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी चांगल्या चेंडूला देखील षटकार बसतो आणि कधी कधी खराब चेंडूचा देखील समाचार घेता येत नाही. सिंगल मध्ये धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 51 धावाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत टीम चेअरमॅन जोबिली संघ जाऊन पोहोचलाय 20 धावा. खेळाच्या दृष्टिकोनातून आपण रेडी राहा. एका बाजूला श्री 11 मोहाची वाडी नरेंद्र गोमारे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला बाटाले संघ हे आमचे समालोचक मित्र महेशजी धुळे त्यांच्या साथीनं भारत धुळे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. फटका फसला. अनिकेत पाटील पोहोचलेत आणि आता पहिला धक्का लागेल टीम जोबेली संघाला. करण धुळेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. आमचे गोरेगावचे कांबेलबाई त्यांचंही शुभागमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत.
करण धुळेला तुम्ही पाहिलं खरं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसला. अव्वल पाटील षटक क्रमांक दुसरे घेऊन आलेत आणि पहिल्या बॉलवरती खरं तर करण धुळे सारख्या बॅटरला ते मात्र बाद केला. धावफलक पूर्णपणे स्थिरावला. आतापर्यंत टीमची टोटल 20 धाबा अजूनही या मॅच मध्ये 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि टीम जोबेली संघाला जिंकण्याकरिता अजूनही 31 धाबांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होता अजय धुळेला तुम्ही पाहताय नेट नंबर 3 वरती तो दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल कारण करण धुळे आता बाद झाला. संघाचा डाव सावरावा लागेल. यावेळेस देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. गोलगिरकी जरूर घेतली परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा आणि आता चांगली गोलंदाजी होत असताना माहिती आहे अमोल पाटीलला देखील धावफलक पूर्णपणे आपण पाहतो 51 धावा त्यांना रोखायचे. त्याच अनुषंगानं पहिल्या षटकामध्ये धावा जास्त खर्च झाला. फुलटॉस होता ऑन साइडला घेतलाय. मागचा पाय वाकवला जरूर परंतु इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले. दरम्यान धावा किती मिळतील पाहावा लागेल. फक्त आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काही इथे मिळणार नाहीये. एका धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोरदाचा मोल कॅच ड्रॉप. खरं तर विवेक गायकवाडला तुम्ही पाहताय ज्याचा झेल इथे ड्रॉप झालाय परंतु कशा प्रकारची बॅटिंग आता तो करतोय पाहावा लागेल. संधीचं सोनं तो करेल का मैदानावरती परंतु अजय धुळे आज ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या त्या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय ते देखील पाहावा लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अलुंद कार्पेट बॉल झाला स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक फंबल झाले. दरम्यान फक्त सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत टीमची टोटल धावफलकावरती 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झालं. षटक क्रमांक खरं तर पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं 5व्या क्रमांकाचं षटक महेंद्र धुळेने फेकलं होतं. त्याने धाव खर्च केली फक्त एक आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आपण पाहिलं खरं तर अमोल पाटीलला 3 धाबा इथे मात्र खर्च केला. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु सोनारपाडा नाव मोठं आहे कारण आतापर्यंत तुम्ही पाहता 51 धाबांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये करण धुळेने 20 धाबा जमवले जरूर परंतु जसा करण बाद झाला तसा संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. आता कोणत्या तरी एका बॅटरला जोबिली संघाला अडचणीतून बाहेर काढावा लागेल कारण आपण पाहतो येणारे 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता 18 चेंडू मध्ये धाबा चेस करायचे 28 धाबा. टिटवाळा भागातील मोठे पॅकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खरं तर आमचे किरणजी पाटील बोहिलीचे ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आयोजन कमिटीला खरं तर शुभेच्छा आलेत आणि समोरच्या कक्षासाठी देखील किरणजी पाटील बोहिलीचे यांच्याकडे शुभेच्छा आलेत. त्यांचंही आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 3 घेऊन उत्कर्ष आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल ऑन साइडला खेचला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न अनिकेत पोहोचतोय. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. 2 वेळा आतापर्यंत कॅच ड्रॉप केलेत अनिकेत पाटीलला. एकदा जीवनदान मिळालं विवेक गायकवाडला तर एकदा जीवनदान मिळालं अजय धुळेला. दोन्ही बॅटर मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत धावफलक 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. उत्कर्षला तुम्ही पाहता डावखोऱ्याचा अजून एक चांगला गोरदाची मार्कवरती सज्ज होता. 18 चेंडूमध्ये 28 धाबाची गरज होती. आतापर्यंत 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फॉलो केला होता. खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता. पाठलाग चेंडूचा केला होता विवेक गायकवाडनं परंतु आता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि तुम्ही पाहता डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी उत्कर्षाची म्हणावी लागेल कारण विवेक गायकवाड सारखा बॅटर समोर आतापर्यंत त्याला शांत ठेवले.
हा ट्रॅकर होता, कसा सोडेल मिड विकेटला. वाराची वार्तालाप करत असताना बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेग गायकवाडचा हा धमाका षटकार. 15 बॉलचा खेळ शिल्लक या बॅच मध्ये. अजूनही जिंकण्याकरिता 21 धाबाची गरज टीम जोबिली संघाला. 15 चेंडूमध्ये 21 त्यांना चेस करायचे, तर 15 मध्ये 21 रोखायचे टीम सोनारपाडा संघाला. डोंबिवली विभागातून हा संघ तुम्ही पाहता नेहमीच मोठमोठी स्पर्धा खेळत असतो. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातून जोबिली. अजून एक चांगला फटका, प्रॉपर टायमिंग. जसा बॅटनवरचा संपर्क झाला तसा टक्का सूट जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केले मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. सलगचा दुसरा षटकार. हा षटकार आला. अजून या मॅच मध्ये आता डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. चांगला खेळाडूचं हेच तर वैशिष्ट्य. दोन्ही बॉल आपण पाहिलं खराब होतं त्यांच्यावरती, त्याने हल्ला बॉल केला आणि आता पाहिलं चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला आणि आता धावफलक पूर्णपणे स्थिरावले. टीमची टोटल आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक होता आणि 15 धाबाची गरज होती. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती आणि आता येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 15 धाबांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता टीम जोबिली संघाला 15 धाबांची गरज. चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. ज्या गोलंदाजाने खरं तर षटक क्रमांक दुसरे फेकले होतो तोच अमोल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग प्रतिष्ठा. खरं तर 3 धाब्यांचं षटक त्याने फेकलं होतं. या पुन्हा एकदा तशा प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागेल. प्रयत्न होता, बॅटची काढा घेतली, क्षेत्ररक्षक पोहोचतो, एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही तुम्ही पाहताय जिंकण्याकरिता जोबिली संघाला 14 धाब्याची गरज. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे देखील पाहावं लागेल. सामना कोणीही जिंको, विजय मात्र क्रिकेटचा होणार यात शंका नाहीये. प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना सामना कोणीही जिंकू दे, परंतु सामना शेवटच्या बॉल पर्यंत जावा हे प्रेक्षकांना हवं असतं. परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होईल का? यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या वरून बॉल गेलाय का पाहावा लागेल. पंच आमच्याकडे वळले जरूर. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 38 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल मात्र निघून चालला. रक्षक अनिकेत पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना काय गोलंदाजी करतोय. खरं तर अमोल पाटीलला तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना त्याने नाराज जरूर केला टीम सोनारपाड्याच्या समर्थकांना, परंतु गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आगीचे निखारे फेकतोय. यावेळेला देखील सफळ झाले होते. अडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट अनबॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना संपर्क नाहीये बॅट अन बॉलचा आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहता सलग 2 बॉल आता निर्धाव फेकत असताना अमोल पाटीलला तुम्ही पाहताय. आतापर्यंत त्याने 3 बॉल फेकले, धाबा खर्च केलेत फक्त आणि फक्त 2. अजून या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 13 धाब्याची गरज. प्रत्येक डॉट बॉल पुन्हा एकदा इथे मात्र घेऊन येईल टीम सोनारपाडा संघाला इन मध्ये आणि एखादा मोठा फटका पुन्हा एकदा इन मध्ये घेऊन येईल टीम जोबिली संघाला. खरं तर दोन्ही संघ मोठे आहेत. बदलापूर विभागातून आपण पाहतोय नेहमीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती जोबिली संघ खेळत असतो, तर कल्याण डोंबिवली विभागातून सोनारपाडा संघ देखील नेहमीच मोठमोठी स्पर्धा खेळत असतो. परंतु आज या घरच्या मैदानावरती विजय कोणाचा ते देखील पाहावं लागेल. कारण या मैदानाचा जर विचार केला तर करंधुळे असेल, त्याच्या साथीने जोबिली संघ नेहमीच इथे सराव करत असतो. परंतु आज पाहुणा संघ कशा प्रकारचा खेळ करेल
हे देखील पाहावं लागेल. यावेळेस देखील बॅटच्या टोईनला चेंडू स्पर्श झाला, निघून चला स्कोर लेगला. डीप मध्ये वाराच्या वेगाने झपाट्याने खेळाडू पोहोचतोय. चेंडूला उचलून फेक करेल दरम्यान एक चिक्के सिंगल आणि सिंगलच्या जोरावर तो आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 11 धाब्याची गरज. येणारे 7 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल या मॅच मध्ये, कारण शेवटच्या बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर सामना टर्न होऊ शकतो, परंतु हे मंजूर नाहीये टीम सोनारपाडा संघाला. शेवटच्या बॉलमध्ये तुम्ही पाहताय काय गोलंदाजी केली अमोल पाटीलनं आणि शेवटचा बॉल आलाय निर्धाव. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते, मिळते धावफलक तुम्ही पाहताय. शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि टीम जोबिली संघाला अजूनही 10 धाबांची गरज. 7 बॉल मध्ये 11 धाब्याची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये शेवटचा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज अमोल पाटीलनं. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने षटक क्रमांक दुसरा हातात असताना केली आहे तिथे धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च करत असताना काय गोलंदाजी केली. गोलंदाजी जर आबेली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पावसाळी क्रिकेट यालाच तर म्हटलं जातं मित्रांनो. खरं तर 6 चेंडू मध्ये कधी कधी 20, 25, 30 धाबा देखील होत असतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये 12 चेंडू फेकत असताना फक्त 8 धाबा खर्च केला अमोल पाटील देखने के लिए टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें. परंतु शेवटच्या बॉल पर्यंत सामना यावा, सामना रफन टप व्हावा हेच प्रेक्षकांना हवं आहे. परंतु तसा आता सामना होईल का हे देखील पाहावं लागेल, कारण एकाच 2 मोठे फटके जर आले तर जोबिली संघ विजय होऊ शकतो, परंतु हे मंजूर असेल का सोनारपाडाला. कारण इथे मात्र मैदानावरती ज्या बॅट्समननं मागील मॅच मध्ये 43 धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली केली. करण ठाकूरनं मॅन मॅचचा किताब पटकावलाय, तोच गोलंदाज आता सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. या अंतिम षटकामध्ये येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरिता टीम जोबिली संघाला 10 धावांची गरज. राईट मोर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय पोहोचलाय जरूर, हाताचा पिसारा तिथे फुलवला. पहिल्या बॉलवरती विवेक गायकवाडला परतावं लागेल माघारी. विवेक आता बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती कोण या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 10 धाब्याची गरज असताना इथे मात्र विवेकने तर नाराज केलं, परंतु आता कोणता खेळाडू असेल मैदानाच्या पुढे चांगली बॅटिंग करणार. भरपूर सारे प्रश्न आता मैदानावरती घोंगवले करत साधन असं म्हटलं जातं. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे तो लोग आज भी पत्थर को पूजते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये आता भरोसा कोणावरती दाखवते टीम जोबिली ते देखील पाहावं लागेल, कारण 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता जिंकण्याकरता जोबिली संघाला 10 धाब्याची गरज. माझे पोलीस पाटील सुदामजी धुळे यांचंही शुभागमन आहे, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 51 धाब्याची गरज असताना सामना तुम्ही पाहताय शेवटच्या 5 बॉल मध्ये येऊन ठेपला. खरं तर 5 चेंडू मध्ये आता 10 धाब्याची गरज. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु सोनारपाडा नाव मोठं आहे, त्यामुळे सामन्यामध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामन्यामध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. संघर्ष आता दोन्ही संघाचा वाढलाय, कारण 5 मध्ये 10 देखील होऊ शकतात, 5 मध्ये 10 रुकू शकतात. परंतु आज मैदानावरती नक्कीच या घरच्या मैदानावरती जोबिली संघ इथे मात्र जिंकणार की दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ इतिहास लिहिणार ते देखील पाहावं लागेल. नवीन खेळाडू राहुल स्टॅकिंग वरती सज्ज होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलगचा आता हा दुसरा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल, कारण विवेक बाद झाल्यानंतर मैदानावरती दाखल झाला राहुल. आता येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक 10 धाब्यांची गरज. करण ठाकूर मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॉल चालला स्कोर लेगला एक सिंगल तर मिळतीये. सिंगल वरती आता थांबावं लागेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 9 धाब्याची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण 12 चेंडू मध्ये 15 धाब्याची गरज असताना असं वाटलं होतं जोबिली संघ इथे सहज हा सामना जिंकू शकेल, परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांना हार नाहीये मंजूर तो संघ मैदानावरती खेळतोय सोनारपाडा. येणारे 3 बॉल 9 धाब्याची गरज. गोलंदाज करण ठाकूर मागील मॅचचा मार्द बॅच खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना.
ऑन साईडला खेळलाय, फटका तर चांगलाय, पाहावा लागेल डीप मध्ये क्षेत्ररक्षक ज्याने मात्र गरुड झेप घेतली, चेंडू आतमध्ये ढकललाय. एक सिंगल तर एक मिनिट दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहता आतापर्यंत धावफलकावरती 44 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. अजूनही 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक. खर तर मी कौतुक करेल त्या खेळाडूचं ज्याने मात्र गरुड झेप घेत असताना चेंडूला मात्र 4 पंत ढकललं जोडून, अन्यथा हा षटकार असू शकला असता. परंतु आता येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 7 धाबांची गरज. करण ठाकूर राईट नंबर द विकेट. या वेळेला देखील यस फलंदाज बाद आणि आता सामना जवळजवळ निसटलाय टीम जर्मन जोविली संघाच्या हातातून की काय, कारण आता येणारा एका बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 7 धाबांची गरज. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होता महेंद्र. या वेळेला देखील ड्राईव्ह केलाय, सामना जिंकलाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान RM सोनारपाडा संघाला. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर घरच्या मैदानावरती परास्त व्हावा लागला टीम जर्मन जोविली संघाला. खरं तर 24 चेंडूमध्ये 31 धाबांची गरज होती. सामना कुठे गमावला टीम जोविली संघावरती लक्ष द्या. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. आणि या मॅचचा मार्गदर्शक नो डाऊट जरी बॅटिंग करत असताना अपयश पदरी पडलं, परंतु गोलंदाजी करत असताना ज्यांनी आगीचे निखारे फेकत असताना हा सामना स्वतःच्या खिशात घातला तोच खेळाडू या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट अमोल पाटील ठरला या मॅचचा मार्ग मॅच.